आता आपण स्वतःचं निरीक्षण करायचं आहे की आपल्या चेतनेमध्ये म्हणजे आपल्या चेतनेचं जे सगळं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आपण काय साठवतोय. म्हणजे आपण चांगले, प्रकाशमान, विशुद्ध, पवित्र असे विचार करतोय का कोणाबद्दल रागराग, द्वेष, मत्सर, हेवेदावे, काहीतरी कोणाचं तरी वाईट व्हावं अशा भावभावना, असे विचार आपल्या मनात आहेत. तर त्यानुसार आपल्या चेतनेमध्ये फरक पडेल. ठीक आहे. आपल्या चेतनेचं जे वातावरण आपल्या सोबत आपण घेऊन वागत असतो तसाच श्वास आपण घेतो. म्हणजे आपण जर आपली चेतना विशुद्ध ठेवली, प्रकाशमान ठेवली, सद्विचारांनी ती परिपूर्ण असेल तर अर्थातच आपण जो कुठला श्वास घेऊ तो त्या वातावरणातच घेऊ. म्हणजे विशुद्ध अशा प्रकारचं आपलं ते वातावरण राहील. ठीक आहे. तेव्हा या चेतनेचं वातावरण आपण आपल्याबरोबर वागवत असतो असं मदननी सांगितलेलं आहे. तेव्हा ते चांगलं करणं हे आपल्या हाती आहे, हे इथे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मग इथे मदननी हेही सांगितलेलं आहे की आपलं जे मध्यवर्ती ध्येय आहे, समजा मदर श्री अरविंद हे जे सगळं काही सांगतायत त्या बरहुकूम जीवन जगणं हे जर माझ्या जीवनाचं ध्येय असेल तर आपल्या मेंटल कॉन्शियसनेसमध्ये किंवा व्हायटल कॉन्शियसनेसमध्ये त्याच्याशी अनुरूप असलेल्या गोष्टी कोणत्या त्या ठेवणं आणि त्याच्याशी विपरीत असणाऱ्या, त्याच्याशी विरोधी असणाऱ्या गोष्टी त्या आपल्यामधून काढून टाकणं म्हणजे श्री अरविंदांच्या पूर्ण योगामध्ये ज्याला रिजेक्शन असं म्हटलं जातं ते करत नेणं आणि जे आपल्याला ध्येयाच्या अनुषंगाने जाणारं आहे त्याच्याबद्दलची आस बाळगणं हे इथे अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ सुप्रामेंटल कॉन्शियसनेस, अतिमानसिक चेतना आत्ता आपल्याला अनुभवायला येत नाहीये, पण ती चेतना, तिचा अनुभव आपल्याला यावा, तिने आपल्यामध्ये प्रविष्ट व्हावं म्हणून तिच्याविषयीची आस बाळगणं हे इकडे अपेक्षित केलं जातं.